गुड आफ्टरनून गाईज. आपल्या ब्लॉगची सुरुवात आज दुपारपासून होते. 12:15 झालेत. सकाळी जरा उशीरच उठलेली, तर मग दिनेशला पण जायचं होतं, त्याची तयारी करून दिली. मग तो गेला आईंकडे आणि माझे आज सोमवारी उपवास आहे, तर मग पूजा वगैरे केली. सगळी कपडे धुतले, लादी पुसली, सगळं झालं आणि कुकर लावलाय. आता कुकरला काय लावलं तर बटाटे लावले उपवासाचे. ते शेंगदाणे मला काय शेंगदाण्याची पुडीच म्हणजे आहे शेंगदाणे, पण मला त्या सामानात शेंगदाणे दिसत नाही. तर मग नुसते बटाटे टाकलेत. मीच खाणार आहे, बाकी कोण नाही. दिनेश आईंकडे गेला तर जेवून येईल, तर एवढे काय टेन्शन नाही. तर माझं मी कसं पण ऍडजस्ट करते. त्यात फक्त मिरच्या टाकलेल्या जास्त, कारण थोडस तिखट झालं पाहिजे म्हणून. आणि आजचं वातावरण दाखवायचं ना तुम्हाला, तर खूप ऊन आहे टाकते. एवढं ऊन आहे ना आज. आज भरपूरच ऊन आहे. कायच्या काय खूप असं ऊन आहे. एवढं असं डोळ्याला हे होतंय. एवढं असं ऊन आहे. ऊन भरपूर आहे. असं खूप असं बाहेर जरी आणलं ना तरी डोळ्याला होत. आणि गरम पण व्हायला लागलं आज खूप. बघूया काय होतं आता. धीरे सॉरी, मी घरात बसून हेच चालू. आणि 2-3 दिवस झालं मला बॅक पेन व्हायला लागला, परत परत व्हायला लागलं. पहिल्यांदा जसं झालेलं 5-6 महिने, 7-8 महिन्यापूर्वी, तसंच मला परत झालं. आता परत पेन व्हायला लागलं. माहिती नाही काय होईल. बघूया आता. दिनेश येणार आहे, कधी येतो ते पण माहिती नाही. बघूया केव्हा येतो. मला कप फुटला यार. काय करायचं आता ह्याला. काय करणार आता. राहू दे. चिली फ्लेक्स टाकते आता. जरा स्पायसी करते. संपवला बटाट्याची भाजी केलेली, त्यात मिरच्या नाही. मला वाटतं मिरच्या असल्या आणि मिरच्या होत्या, लगेच संपल्या. एवढ्या चिली फ्लेक्स टाकलं आणि मीठ टाकलं, जिरं टाकलं आणि उपासाची भाजी तयार केली आहे. किती गरम भात आहे ना. खाते. वाजले किती माहिती आहे का? वाजलेत आता 1:30 वाजले. 1:30. आणि सकाळपासून नंतर पिलेलं चहा पेलेली. चहा पण थंड झालेला आहे. खाते. एडिटिंग वगैरे चालूच ते करायला. मरगळण्यासारखं होतं. आता ती भांडी वगैरे असते. एवढं गरम होतंय ना आज, प्रमाणाच्या बाहेर होतं. तर कुठेतरी मोठा पाऊस पडला की काय त्याच्यामध्ये गरमी हे होते. हीट दिसते. तर फ्रेश वगैरे होते.
पसारा उचलते फटाफट आणि आज माझ्याकडून काम झालं. मी दाखवला तसं की कुठला म्हणजे बेसिंगला ठेवलेला मी, त्याच्यावर कढई पडेल लावू शकतो ना कुठलेला तो. बघूया 50 रुपयाचा होता माझा, 50 रुपये असं लावू शकतो. वाटत नाही ना काय या टोटल सारखं पाण्यात पाहिजे. 2-10 लिटर जास्त त्याला सारखं पाण्यात हो बाबा हो लगेच पाय करतो उचलायला. त्याचं कसं आहे माहितीये का, मी दिसलं एक पाय वरती करतो काय सुटेल. एक पाय वरती गेला ना म्हणजे उचलून घेतो, हात नाही ना मग पाय तो एक पाय उचलतो. हा टाकलं पाण्यात तर त्याला खायला देते. तेच आहे दिवसातून 3-4 वेळा त्याचं तेच आहे. आता मगाशी बाहेर आले, दिनेशला जुगाड करतो. हे ना दुसऱ्या कुकरचा हँडल आहे आणि ह्या कुकरला लावणं म्हणजे त्या लावणं ते वेगळंच दिसतं. म्हणजे काय ना काहीतरी चालूच असतं करतो काय नाही काय. त्याला खायला देते टोपली जवळ. हा देते बघा कसा जो पण तर देत नाही ना तो फक्त हे असं त्या पण किती शिकवत आहे त्याला चालूच खायला टाकूया. आपण आपलं काम करूया. साहेबतीला आज लवकर म्हणजे उशिरा बोललाय तरी पण दिनेशाने मी असलं काय टेन्शन नसतं. हे सगळं कसा उचल घेतलं वेळ जाते मस्त पेशंट मध्ये. दिनेश होते, दिनेशला चहा करायला लागते. मी म्हणतो जेवण बनवलं फ्लावर बटाटा भाकरी टाकते, वरण भाताचं कुकर जेवण बनवायला घेते. टोमॅटो माझे खराब झालेले आणलेले त्या दिवशी गुरुवारच्या भाज्याला होते ते काय बाहेरच ठेवलेलं तरी पण खराब झाले, चांगले होते. आता वरण भात हे करायला घेते आणि आता करते का. चहा झाला आमचा, दिवस बसला आमचं चहा वगैरे सगळं झालं. आता जेवण बनवायला घ्यायचं आहे. आता जेवण बनवायला घेते मी आणि मोबाईल लावते चॅट घेऊया. मग किती जेवण जाम झालं. किती जेवलंच जास्त बरं वाटत दिसते. आता आम्ही घरी जातो. अशा तऱ्हेने आजचा ब्लॉग झालेला आहे. काय एवढा सिम्पलच होता, कुठे काय बाहेर नव्हतो गेलेलो. तर लाईक करा, सबस्क्राईब करा. ओके बाय, टेक केअर. उद्या भेटूया.